तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज हे सगळे शूट्स मी या मम्मीच्या फोनवरनं करते आणि तिच्या फोनची चार्जिंग पूर्ण संपली आहे. त्यामुळे त्याआधी आपण फोनला चार्जिंग लावूयात आणि जेव्हा माझा फोन येईल तेव्हा आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर गाईज मी माझी जी काल जीन्स आणली होती त्या जीन्सला मी बारीक केलं. मी बेल्ट लावत नाही म्हणून मला हे असं करायला लागतं. मला बेल्ट लावायला आवडत नाही त्यामुळे मी अशी करते. पप्पा करून देतात मला. तर ही जीन्स मला उद्या घालायची तर मी तुम्हाला उद्या घालून दाखवेल की कशी आहे जीन्स. गुड आफ्टरनून गाईज. तर आज माझा बड्डे आहे आणि तर म्हणजे काय बोलू मला काहीच सुचत नाही आहे खरंच. कारण माझं एक ड्रीम होतं लहानपणी. म्हणजे मी जेव्हा 8-9मध्ये होते तेव्हा मी माझं असं एक स्वप्न होतं की मी 12वी झाली की नीटची परीक्षा देईल, नीटच्या परीक्षेत छान मार्क्स मिळवेल आणि नंतर नाही का अशा मोठ्या हॉलमध्ये मी माझा बड्डे सेलिब्रेट करेन असं माझं एका काळी असं नाही का स्वप्न होतं. तर आता तसं काही होणार नाही कारण ना नीटमध्ये मार्क्स छान आले ना मला मेडिकल सीट भेटतं आहे. सो काही होणार नाही ना. मला एका हॉलमध्ये बड्डे सेलिब्रेट करायचा होता ते सुद्धा नाही होणार आहे. तर मला स्वतःवरतीच खूप हसायला येतं आहे. तर असं माझं एक छोटंसं ड्रीम होतं. तर ते स्वप्नच राहणार आहे आता. तर मला अजून हसायला येतं आहे. तर गाईज आज मी एक माझ्या आवडतीचा ड्रेस घालणार आहे जो की मी फर्स्ट टाईम घालते आहे. हे बघा. जेव्हा मी हा कुर्ती घ्यायला गेलते का तेव्हा असा ठेवलेला होता आणि तेव्हाच मला असं ठेवलेला होता आणि असं लांबच पाहिलं होतं आणि मला हा आवडला होता. म्हणजे मला हाच पाहिजे ड्रेस, इतका आवडला होता मला. आणि काल आणलेली जीन्स ही ॲक्च्युली मी ह्याच्यावरतीच घालण्यासाठी आणली होती जीन्स. तर चला मी हा ड्रेस घालून येते. गाईज आज ऑलमोस्ट सगळा दिवस संपला आहे. तर आत्ता वाजलेत किती 6 वाजले आणि काय रोजच्यासारखंच दिवस गेला आणि असं लहानपणी जसं एकदम असं स्पेशल वाटायचं तसं आत्ता वाटतही नाही आहे. एकदम नॉर्मल दिवस वाटतो आहे. तर मला हा प्रश्न पडला आहे की मी याला प्रेस करू की नको, की असंच घालू, गरज आहे की नाही. मला कंटाळा आला आहे त्याच्यामुळे गरज नाही आहे आणि इस्त्री थोडीशी केली पाहिजे. बघते मी थोडासा अजून विचार करते करू की नको म्हणून. तर गाईस फायनली मी रेडी झाली आहे. हे बघा माझा आउटफिट तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित. थांबा 1 मिनिट. हर्ष. तर गाईस हा माझा फायनल लुक आहे. हे बघा हे कुर्ती आहे आणि जे मी लास्ट टाइम इयरिंग्स आणले होते ते मी आज घातलेत आणि माझी नेहमीप्रमाणेची घड्याळ आणि ही जी काल मी जीन्स आणली होती ती मॉम फिट जीन्स आहे आणि हा माझा फायनल लुक. तर गाईज आज जेवणामध्ये खूप सुंदर असा मेनू आहे आणि तो काय मेनू आहे मी तुम्हाला डायरेक्ट जेवताना दाखवणार. खरंच खूप सुंदर मेनू. तोपर्यंत बाय बाय. गाईज बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि काल एक जणाचा बड्डे होता तर तिथे एक बॉम्ब होता. तो बॉम्ब फोडला तर इथे लागला आणि आज हर्षनी केक लावताना इकडं लावला. बाई सगळे माझ्या डोळ्याच्या मागं लागल्यात. डोळा फोडायचा प्लॅन आहे की काय माहिती. सगळ्यांना चुकून लागलं नाका डोळ्यातलं लावलं आणि काल ते पूर्ण काहीतरी असं उडून जोरात पडलं. भयंकर डोळ्यात अक्षरशः पाणी आलं एवढं जास्त झालं. तर बर्थडे सेलिब्रेशन झालं आता जेवायचंय. जेवणाला मासवडी, रसा, ठेचा, लिंबू आणि जिलेबी, भाकर. जेवण वगैरे करून झालंय तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.